हे नाटक आणि जे मूवीज त्याच्यामध्ये तुला डिफरन्स काय वाटलं? नाटकाची आपल्याकडे खूप जुनी आणि खूप मोठी परंपरा आहे. फिल्म हे असं माध्यम आहे की त्याच्यात तुमच्या चेहऱ्याच्या जवळ कॅमेरा आहे. यू कॅनॉट लाय टू कॅमेरा. म्हणजे माझं एकदा असं झालंय की मी ऑन स्टेज एकदा तुझे दोन जे मोठे फिल्म्स होते ते दोन्ही फिल्म्स मध्ये असं तू काय शिकलीस? घरात गणपती वॉज द फर्स्ट टाइम मी एवढे सलग अभिनय केलाय की एव्हरी डे फॉर 35 days कन्सिस्टंटली आय हॅव वर्क हाऊ टू अप्रोच अ स्क्रिप्ट, हाऊ टू डिझाईन अ कॅरेक्टर फ्रॉम स्क्रॅच. हे मला घरात गणपतीने शिकवलं. एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे अलॉंग विथ द क्रिएटिव्ह वर्ल्ड. सोशल मीडिया बद्दल तुझं काय एक्सपिरियन्स आहे? सो तुझं कनेक्शन डान्स सोबत कसं झालं? व्हॉट इज लव्ह फॉर यू? व्हॉट लव्ह अँड रिलेशनशिप्स मीन. मला वाटतं की ह्याच्या आधी पण हेलो गाइज एंड वेलकम टू पॉजिटिव टॉक्स. और आज का पॉडकास्ट हमारा मराठी में होने वाला है. हमने कहीं पे इंग्लिश भी बोला है बट प्लीज डोंट ट्रोल. पर ये मराठी में पॉडकास्ट होने वाला है बिकॉज वी हैव एन एक्ट्रेस ऑफ वेरी वेरी बिग मूवी विच इज घरत गणपति, फर्स्ट क्लास दबाड़े, and like and subscribe it is on Amazon Prime and she is Rajasi Bhave. हमने बहुत सारे जनजीज के बारे में बात की है. वी हैव अ कॉन्वर्सेशन ऑन फैमिली वैल्यूज, एक्टिंग, थिएटर, रिलेशनशिप्स, बहुत सारी बातें हुई हैं. सो बिना वक्त जाया किए लेट्स बिगिन द कॉन्वर्सेशन, लेट्स बिगिन द पॉजिटिव टॉक्स. Hi Rajasi, how are you? I am good. How are you? थँक यू सो मच टू पॉझिटिव्ह टॉक्समध्ये येण्यासाठी टाइम दिलास. तुझा एवढे मोठे मोठे फिल्म्स करतेस आणि मी ते तुझे इंस्टाग्रामवर सगळे पोस्ट बघितले. घरात गणपती, फर्स्ट क्लास दबाडे, वंडरफुल मूवी. फर्स्ट क्लास दबाडेमध्ये तर तू एवढीच सुंदर ऍक्टिंग केलीस. तुला माहिती आहे की आपलं हे जे पॉडकास्ट आज ठरलंय त्याच्या मागे गणपती बाप्पाची खूप मोठी कृपा आहे. माझं एक लिटरली ट्रिप त्याच्यावर कॅन्सल झालं आणि तुझा पण त्या टाइमलाच मग ते डिस्कशन आमच्या घरात आमचं चालू होतं तेव्हा तुझा मेसेज येतो, आपण पॉडकास्ट करू शकतो का? आणि पण किती बॅक अँड फोर्थ गेलो की ही डेट चालेल का, मग ती चालेल का, मग ह्याला मी नाहीये तू नाहीये, असं करत खूप करत काय काय बॅक अँड फोर्थ झालं. आणि आज चांगला दिवस पण आहे, गणपती विसर्जन आहे आज. सो तुझं मला माहिती करायचं की तुझं आणि गणपती बाप्पाचं जे तू मला मेसेज मध्ये दिलंयस की माझं एक वेगळं एनर्जी येते मला ह्या टाइम मध्ये, मला पॉडकास्ट करायचा होता. सो काय तुमचं रिलेशन आहे? म्हणजे तुला काय वाटतं प्रेयर्स करताना गणपती बाप्पाबद्दल? गणपती बाप्पा हा असा एकमेव देव असेल ज्याच्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्रेम आहे. सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणजे ह्या गणेशोत्सवाच्या ह्या 10 दिवसांमध्ये एव्हरीबडी इन सम वे ऑर अनदर फील्स व्हेरी कनेक्टेड टू दॅट स्पिरिट. आणि म्हणून आपलंही जेव्हा ठरत होतं की कधी करायचं आणि मग तुम्हाला की तुझी ट्रिपही कॅन्सल झाली, तेव्हा आता करतोच आहोत तर मग पण गणपतीत करूया. कर्मधर्म संयोगाने सगळं जुळून आलंय तर मग ते आत्ताच करूया. इफ यू आर फ्री, आय एम फ्री, लेट्स डू इट इन गणपती. कारण इव्हन कुठल्याही शुभ कार्याच्या आधी आपण म्हणतो गणपती बाप्पा, सगळ्या चांगल्या सुरुवात आपण गणपतीच्या नावाने करतो. माझ्या करिअरची सुरुवात ही घरात गणपतीने झाली आहे. त्यामुळे आय डोंट थिंक की ह्याच्यापेक्षा मोठं प्रूफ काही असेल की माझं किती प्रेम आहे त्याच्यावर. रिअली फील ब्लेस्ड. म्हणेल घरात गणपती आज महाराष्ट्राच्या सगळ्या घरात तो पिक्चर बघितलेला ऍक्च्युअली पोहोचलेला आहे. तो एवढा म्हणजे आता तुमचं रिलीज झाला म्हणजे खरंच तो पिक्चर एवढा कनेक्टिंग होता फॉर अ फॅमिली. अँड यू हॅव डन दोन्ही पण जे मूवीज केले फॅमिली ओरिएंटेड मूवीज केले तू. बट तुझं आणि ऍक्टिंगचं हे कसं तुम्ही कनेक्ट झाला की तुला कधी वाटलं की मला आता ऍक्टिंग करायची आहे? व्हेन वॉज दॅट डिसिजन यू मेड? इट वॉज व्हेरी इन्स्टिंक्टिव्ह. मी असं खूपदा विचार करण्याचा प्रयत्न केला की म्हणजे आता आफ्टर आय हॅव डन 5 फिल्म्स, व्हेन आय लुक बॅक आय थिंक की बापरे, म्हणजे हा कुठून केला मी विचार आणि व्हॉट लेड मी टू इट. कारण फॅमिलीत देर इज नो बडी की ह्यांना बघून मला म्हणजे असं असतं ना की हा डॉक्टर झाला, मला तो लॉयर आहे का, एक बघून आपल्याला सुचतं की असं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की मी एक सिरियल बघायचे पूर्वी, म्हणजे मी 7वी-8वीत असेल आणि ती हिंदी सिरियल होती आणि ती सिरियल मला खूप आवडायची. आणि दॅट ड्रीम वॉज कन्सिव्ड
जेव्हा तेव्हा इट वॉज ऍज स्मॉल एज की मला ह्या सिरियल मध्ये काम करायचं, मला ऍक्टर व्हायचंय, मला स्टार व्हायचंय, मला ऍक्टिंग हे इथपर्यंत मी पोहोचले नव्हते. इट वॉज मला ह्या सिरियल मध्ये काम करायचं, तेवढंच होतं ते. ओके. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की बापरे, म्हणजे आता सिरियल मध्ये कसं काम करणार. आय डिडंट नो की व्हॉट इज द फॉर्मल पाथ टू इट. तर मग मला असं वाटलं की आपण त्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर्सना चॅनलला आपण एक पत्र लिहूया. ओके. की आपण एक लेटर लिहूया त्यांना, सेईंग की मला म्हणजे सिरियल खूप आवडते आणि मला त्याच्यात काम करायचंय. आणि मग ते बघून ते इम्प्रेस होतील आणि मग ते मला बोलवतील. नाही, मी ड्राफ्ट नंतर ड्राफ्ट लिहित गेले त्याचे. आणि इट समहाव मला ते कुठलंच पत्र पसंत नाही पडलं. अच्छा. असं नाही अजून काहीतरी वेगळं लिहायला पाहिजे, नाही अजून काहीतरी, नाही हे छान नाही वाटतंय, काही छान सुचतच नाहीये. तर ह्या माझ्या ड्राफ्ट आफ्टर ड्राफ्ट मध्ये ती सिरियल बंद झाली आणि माझा एक मेजर हार्टब्रेक. बापरे, माझं स्वप्न आणि असं सगळं. बट समहाव दॅट सीड डिडंट डाय. ते आय एम व्हेरी थँकफुल की इट वॉजंट ॲज शॉर्ट लिव्ड ॲज. ओके. काही कुठल्या वयात होतं? 13-14 वर्षाची असेल. Oh, very innocent. Very naive about it. Very naive about the process. Nice. I mean, if only it would be that easy की पत्र लिहून लोकांना कामं मिळायला लागली तर किती सोपं होईल. पण ते तसं नाही झालं. आणि तरी मला असं वाटत राहिलं की नाही ठीक आहे, म्हणजे ह्या सिरियलसाठी नाही, पण हे मला करावंसं तरी वाटतं, एक्सप्लोर तरी करावंसं वाटतं. आणि मी माझ्या आईला सांगितलं आणि आय रिमेंबर इट वॉज अ व्हेरी रॅन्डम आफ्टरनून. आणि मी तिला म्हणलं की आई मला ना ऍक्टिंग करावीशी वाटते. शांतपणे माझ्याकडे बघ, बरं ठीक आहे, बरं झालं सांगितलंस. आणि मग तिने मला एका समोर ऍक्टिंग वर्कशॉप मध्ये माझं नाव नोंदवलं. ओके. आणि मग इट स्टार्टेड फ्रॉम दॅट. सो हे आता जे मराठी फिल्म्स मध्ये तू काम केलंयस, ह्याची जर्नी कशी सुरू झाली? मग कधी तू प्लॅन केलंस की तुला इथं जायचंय, की तुझं ते वर्कशॉपतूनच तुला? नाही, माझं वर्कशॉप झालं. मग मी देवेंद्र पेम सरांचं वर्कशॉप होतं ते. ओके. त्याच्यातच मी त्याच्यानंतर त्यांचं एक कमर्शियल नाटक तेव्हा सुरू होतं, त्याच्यात मी रिप्लेसमेंट म्हणून काही प्रयोग काम केलं. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली जर्नी म्हणशील तर इट स्टार्टेड फ्रॉम रुईया नाट्यबल. रुईया कॉलेजचं जे इंटर कॉलेजिएट थिएटर सर्कल आहे त्याला रुईया नाट्यबल म्हणतात. सो आफ्टर स्कूल आय वेंट टू रुईया. मला ऍक्टिंग करायची हा निर्णय जितका इन्स्टिंक्टिव्ह होता तितकंच रुईया कॉलेजला जाणं वॉज इन्स्टिंक्टिव्ह. ओके. की मला वाटतंय की मी रुईयाला जावं. आय डिड नॉट डू अ लॉट ऑफ रिसर्च. आय जस्ट थॉट की आपण रुईयाला जावं. आणि आता लुकिंग बॅक इट फील्स लाईक डिवाइन इंटरव्हेन्शन. गणपती बाप्पा. कारण मी जे काही मी फिल्म्स केले, जी आता मी आहे, जे मला काम करण्याची संधी मिळाली, दॅट वॉज ऑल फ्रॉम रुईया कॉलेज. कारण तिथे मी लाईक माइंडेड लोकांना भेटले पहिल्यांदा. आम्ही सगळे एका लेवलला होतो तेव्हा. वी वर ऑल नोबडीज वॉन्टिंग टू बी समबडीज. आणि म्हणजे मी ते करून ऍक्टिंग मध्ये पुढे माझी जर्नी सुरू केली. कोणीतरी असिस्टंट डिरेक्टर झालं, कोणीतरी प्रोडक्शन मध्ये गेलं, कोणीतरी रायटिंग मध्ये गेलं. पण आम्ही कोणीच नव्हतो. आम्ही मॉब मध्ये होतो. आम्ही एक विरार लोकल वगैरे पकडण्याचे दिवस बघितलेले एकमेकांचे. सो ते तसं सुरू झालं. कारण माझी म्हणजे इव्हन घरात गणपतीच्या वेळेला आय डिडंट नो की मला कसं कळेल की अशी कुठली फिल्म बनतेय किंवा देर माइट बी अ पार्ट फॉर मी देअर. तर रोहन मापुसकर सर जे आहेत, जे घरात गणपतीचे कास्टिंग डायरेक्टर आहेत, तर त्यावेळेला माझी एक सिनियर वॉज इंटर्निंग विथ हिम फॉर अ फिल्म बिफोर दॅट. आणि त्याच्यात त्यांनी माझा रेफरन्स त्यांच्याशी शेअर केला होता. आणि समहाव दॅट फिल्म डिडंट वर्क आउट. पण मग ही आस्क्ड मी की अशी एक फिल्म आहे, तू डायरेक्टरना त्या भेटशील का? सो तेव्हा वाईट वाटलं होतं की बापरे, ही पहिली फिल्म डिडंट वर्क आउट, मग आता ते मला कधी विचारतील का, किंवा आता विल इट वर्क आउट और वोंट इट. तर तेव्हा खूपच असं एक टमल्टस ग्राउंडवर मी होते. पण त्याच्यानंतर घरात गणपती समहाव वर्कड आउट. आणि मग सो दॅट इज थ्रू रुईया. माझी सेकंड फिल्म लाईक आणि सबस्क्राईब
ज्यावेळेला मी केली, तर तेव्हा त्याचा एडी माझा रुईयातलाच एक खूप चांगला मित्र आहे, तो होता. सो कारण आमचे डिरेक्टर हे सिंगापूरचे आहेत, त्यामुळे दॅट इज ऑल्सो व्हेरी इन्स्पायरिंग. ते सिंगापूरचे आहेत, त्यांनी तिथे त्यांचा जॉब सांभाळून इथे एक फिल्म बनवली जस्ट बिकॉज ही वॉज पॅशनेट अबाउट इट आणि जस्ट ड्रिव्हन बाय शिअर अँबिशन, आणि त्यांनी ही मेड इट हॅपन. सो ते खूप इन्स्पायरिंग होतं. कुठली लाईक आणि सबस्क्राईब जी अमेझॉन प्राईम वर अवेलेबल आहे. सो दॅट फिल्म आय गॉट थ्रू अनदर रुईया फ्रेंड. ओके. लाईक आणि सबस्क्राईब मध्ये मी अमेय वाघ बरोबर काम केलं. बरोबर. सो अमेयनी माझं नाव हेमंत सरांना सजेस्ट केलं. दॅट इज हाऊ आय गॉट फर्स्ट क्लास दाभाडे. त्यामुळे आय एम इटर्नली ग्रेटफुल टू. तुझ्या एकंदरीत करिअर मध्ये पूर्ण रुईया कॉलेजचा खूप जास्त इन्फ्लुएन्स आहे. खूप मोठा. तर त्या कॉलेजमध्ये एकंदरीत काय म्हणजे बेसिकली व्हॉट थिंग्स यू स्टार्टेड डुईंग ओव्हर देअर? सो रुईया नाट्यवलयमध्ये असं असतं की आमचे जे सिनियर्स आहेत किंवा अ लॉट ऑफ टाइम्स देर आर अदर इंडस्ट्री डायरेक्टर्स ज्यांना नाट्यवलय अप्रोच करतात आणि मग ते नाटक बसवायला, कारण रुईया हे अनेक वर्षांपासून नटांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत. नट असतील, लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर्स, दे ऑल कम थ्रू सम ऑर अनादर. मुंबईतले असतील तर हे रुईया रुपारेलची खूप परंपरा आहे, पुण्यातले असाल तर इतर कॉलेजेस आहेत पुण्यातले. तर तिथे तुम्हाला फ्रॉम स्क्रॅच मी पहिल्यांदा स्क्रिप्ट टू सीनचं हे ट्रान्सफॉर्मेशन बघितलं की वाचताना एका पद्धतीने दिसतं आणि मग तो डायरेक्टर बसल्या जागी ते कसं बसवतो, ही माझ्यासाठी इतकी नवीन आणि इतकी इंटरेस्टिंग प्रोसेस होती की आपण ते वाचलंय बट आय डोंट नो की ते कसं दिसणार आहे. ते 2 पात्र आहे लिहिलेली आहेत की ते एका गाडीत बसून ही चर्चा करतायत, पण मग तो गाडीचा सेट क्रिएट करणं, मग त्याच्यात असं होतं की गाडीत बसून बोलतायत ना, मग प्रत्येक जण जे तो रोल वाचायला यायचं की हा आता तू वाच, मग पुढचं ह्याला तू वाच, असे ऑडिशन्स व्हायचे की आता सगळे तुम्ही 40 जण माझ्या समोर आहात, त्यातनं मी कोणाला पिक करू. तर एव्हरीबडी यूज टू रीड अटलिस्ट अ फ्यू लाईन्स. तर ते वाचायचंय कसं, तुम्ही गाडीत बसताय ना, मग तुम्ही ते असं करत वाचा, मग तुम्हाला ते जमतंय का, मग तुम्हाला असं हे कंटिन्युअसली म्हणजे वाक्यांच्या मध्ये यू कॅनॉट फॉरगेट दिस ऍक्शन. सो ते इतकं तुमच्या रक्तात भिनलेलं पाहिजे की तुम्ही गाडीत आहात, गाडी इज नॉट मुव्हिंग बट यू हॅव टू, बिकॉज इट्स अ प्ले, इट्स नॉट अ फिल्म, यू हॅव टू ब्रिंग दॅट इफेक्ट. आणि मग ते 2 लोक बसलेत, मग त्यांचं कोऑर्डिनेशन पाहिजे. बरोबर. सो हे एक आता मी बोलत असताना पण लोकांना वाटेल की एवढीशी गोष्टीचं हिला काय एवढं कौतुक आहे, पण आहे ते कौतुक, बिकॉज समबडी वॉज स्मार्ट इनफ अँड ऑब्झर्वंट इनफ टू नो की हे असं केलं पाहिजे. ते बसवणारा दिग्दर्शक तो तसा होता. आय गॉट सम रिअली गुड रायटर्स आणि डिरेक्टर्स, आणि मी तेव्हा मॉब मध्ये असायचे रुईया मध्ये की मेन सीन चालू आहे, 2 लोक करतात आणि मागे जी 40 लोक उभी आहेत गावकरी, त्यातली मी एक साडी नेसून गावकरी म्हणून उभी आहे. सो ते तसं सुरू झालं. थिएटर एवढं 2 मोठे फिल्म्स, गावकरी टू बिग 3 गुड. अच्छा 3 बिग फिल्म. बरोबर, 3 बिग फिल्म्स. सो हे जे नाटक आहे, हे नाटक आणि जे मूवीज, म्हणजे आता नाटक इज कम्प्लिटली व्हेरी मच की असं बघितलं की लाईव्ह असतं आणि फिल्मचं पूर्ण डिस्क्रिप्शन इज व्हेरी इन्स्ट्रुमेंटल. तर ह्याच्यामध्ये तुला डिफरन्स काय वाटलं, म्हणजे थिएटरतून काय वेगळं तू शिकलीस, फिल्म्स मध्ये तू काय वेगळं शिकलीस? माध्यम जरी खूप वेगवेगळी असली, फिल्मला एक आपल्याकडे देर इज अ blessing of action and cut. You can stop, you can retake, you can edit, you can just cut out the rough edges. नाटकाला ते नाहीये. जे एका वेगळ्या प्रकारचं ब्लेसिंग आहे, कारण नाटक केल्याने मला असं वाटतं की तुमचे इन्स्टिंक्ट खूप शार्पन होतात. बिकॉज यू आर, जरी बरीच लोक असली तुमच्या आजूबाजूला, तरी यू आर ऑल अलोन फॉर युअर सेल्फ ऑन दॅट स्टेज. तुम्ही वाक्य विसरलात, तुमची काही चूक झाली तर ती तुम्हालाच करेक्ट करायची आणि तिथल्या तिथे करायचे. तुम्ही नाटक थांबवून म्हणू शकत नाही की मी हे वाक्य परत घेतो. इट इनक्रेडिबली शार्पन्स युअर इन्स्टिंक्ट्स. यू आर व्हेरी अवेअर ऑफ एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग अराउंड. कुठल्याही नाटकाच्या शोला बिकम व्हेरी स्ट्रॉंग. कुठल्याही नाटकाच्या शोला प्रयोग म्हणतात
आणि मला म्हणजे मी जेन्युइनली आता त्या आशेत आहे की मला एक खूप चांगलं नाटक मिळावं जे मला करायला खूप आवडेल. बिकॉज मी जे ह्याच्या आधी खूप वर्षांपूर्वी जे कमर्शियल नाटक केलं होतं त्याच्यातही आय वॉज अ रिप्लेसमेंट. ओके. ते नाटक जरी खूप चांगलं असलं, मला खूप मजा आली, तरी मला फ्रॉम स्क्रॅच एक कॅरेक्टर डेव्हलप करून ते नाटक स्टेजवर करायला, कारण त्याला नाटकाची आपल्याकडे खूप जुनी आणि खूप मोठी परंपरा आहे की नाटक इज अ व्हेरी व्हेरी रिस्पेक्टेड प्लॅटफॉर्म. लोकांना कळतं की त्याचा आदर कसा करावा. त्याला थँकफुली मराठी प्रेक्षक अजूनही जातो थिएटर्समध्ये नाटकं बघायला, कारण नाटकाला थँकफुली तुम्ही हे नाही म्हणू शकत की OTT-वर आल्यावर बघी ना, थिएटरमध्ये जाऊन कशाला बघायचंय, मी घरी बघेन, हे तुम्ही नाटकाला नाही म्हणू शकत. आणि जी नाटकाची सर्वात मोठी कमाई हीच आहे की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे त्याला, इन्स्टंट व्हॅलिडेशन. मी काहीतरी एक वाक्य बोलले आणि लगेच ऑडियन्सचा रिस्पॉन्स आला. सो हे अनुभवायला तुम्ही नाटक करायला पाहिजे. म्हणजे माझं एकदा असं झालंय की मी ऑन स्टेज एकदा वाक्य विसरले होते, कम्प्लिटली ब्लँक, आणि माझ्यावर स्पॉटलाइट आहे आणि आय हॅव जस्ट गॉन ब्लँक. असंही एकदा घडलंय. यू जस्ट हॅव टू कव्हर अप. किंवा मग हेही शिकायला मिळतं की माझ्या बाजूला जो उभा होता त्यांनी काहीतरी एक वाक्य घेतलं विच रिमाइंडेड मी की माझं हे वाक्य आहे. आणि मग म्हणजे ती तुमची केमिस्ट्री बनते त्यांनी. नाटक करताना जी मैत्री होते लोकांची ती फारच विलक्षण असते, कारण तुम्ही एवढी रिहर्सल करता एकत्र, एवढा वेळ घालवता एकत्र. सो आय थिंक दॅट केमिस्ट्री, दॅट फ्रेंडशिप, आणि फिल्म हेही असं माध्यम आहे की त्याच्या तुमच्या चेहऱ्याच्या जवळ कॅमेरा आहे. यू कॅन बी ॲज रिअल अँड सटल ॲज पॉसिबल. ओके. यू कॅन बी युअर ट्रूएस्ट सेल्फ. तुम्हाला जे जसं, कारण कॅमेरा हे सगळं कॅप्चर करतो. यू कॅनॉट लाय टू अ कॅमेरा. ओके. कॅमेरा हा सगळं कॅप्चर करतो. म्हणजे छोट्यातली छोटी रिॲक्शन ही दिसतेच कॅमेरावर. त्यामुळे यू कॅन गो व्हेरी व्हेरी सटल, व्हेरी सॉफ्ट, आणि एक जे आवाजाची फेक आणि ह्या गोष्टी आहेत त्याचं तुम्हाला यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. हे जे थिएटरमध्ये आज आपलं जे मराठी ऑडियन्स तर खरंच खूप जास्त थिएटरला रिस्पेक्ट करते आणि जाते, बट पुरा नेशन वाईज इंडियामध्ये आपण बघितलं तर फिल्म्सला एक वेगळं क्रेज आहे. दॅट्स अ डिफरंट क्रेज. बट मला असं वाटतं की थिएटरतून जे आलेले ऍक्टर्स आहेत, थिएटर करून जे आलेले ऍक्टर्स आहेत, त्यांची ऍक्टिंग, ते बोल ना तू की डिसिप्लिन, तू बोलली की जे ऑन द स्पॉट डिसिजन मेकिंग इन्स्टिंक्ट्स असतात, हे सगळं खूप जास्त आपल्याला थिएटर्सतून शिकायला भेटतं. सो यू रिअली, माझा हे नेहमी प्रश्न असतं की एक थिएटर शुड बी लाईक अन एज्युकेशनल बॅकग्राऊंड फॉर एव्हरी ऍक्टर. इट शुड बी. इट इज डेफिनेटली. बट यू थिंक आजच्या ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खरंच सगळी लोक थिएटर करून येतात? त्यांनी खरंच त्याचा भाग व्हावं, त्यांनी खरंच ते शिकावं ती प्रोसेस. कारण मला हे आत्ता आय थिंक कळायला लागलंय की ऍक्टिंग इज ऑल अबाउट इन्स्टिंक्ट्स. द राईट इन्स्टिंक्ट ॲट द राईट टाइम. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑडिशन देताय तेव्हा तुम्हाला एक ब्रीफ मिळालेला आहे कॅरेक्टर बद्दल. तुम्हाला एक स्क्रिप्ट आली आहे छोटीशी, विच इज फिल्म काय तुम्हाला माहिती नाही, तेव्हा तुम्हाला डिरेक्ट करायला कोणी नाहीये. तेव्हा इट इज ऑल अबाउट युअर इंट्युशन, युअर इन्स्टिंक्ट, की तुम्ही ते कसं प्ले करायला पाहिजे. हे जे आहे ना की हे वाक्य असं ह्यांनी मला कॅरेक्टर सांगितलंय तर ते काय पद्धतीने बोलेल. सो ह्या ऑब्झर्वेशन स्किल्स, हे एक वेगवेगळी नाटकं वाचणं, वेगवेगळ्या डिरेक्टर्सचं डिरेक्शन करण्याची पद्धत ऑब्झर्व करणं, की ह्या डिरेक्टरनी ना त्या ऍक्टरला हे असं डिरेक्ट केलं होतं, त्याच्या मागचं रिझन काय होतं. सो आय रिमेंबर की मी जेव्हा रिया कॉलेजमध्ये, मी मॉबमध्ये होते जसं तुम्ही म्हणाले, सो माझे डिरेक्टर होते रणजित पाटील. तर ते जेव्हा डिरेक्ट करायचे तेव्हा माझं काही तिथे काम नसायचं, कारण ते त्या दोन लोकांचंच घेतात. बॅकग्राऊंड मध्ये ज्यांना उभं राहायचं त्यांना काही डिरेक्शन द्यायचं नाही, त्यांना जस्ट ऍक्शन समजवायचे, कोरिओग्राफी समजवायची. तर आय यूज टू सिट देअर स्क्रिप्ट घेऊन की हा का असं सांगतोय त्यांना, हे वाक्य असं का घ्यायला सांगतोय. सो
प्रत्येक वाक्याचा त्यांनी केलेला काहीतरी वेगळा विचार होता. ओके. जो तो सांगायचा. दोज वर हिज इन्स्टिंक्ट्स. सो मग ते समजून घेणं की अच्छा तो हे का बोलतोय, तो हे त्याने असं का सांगितलं असेल. सो हे माझ्या मते थिएटर करून, थिएटर बघून जर का तुम्हाला सिनेमे बनवायचे आहेत तर तुम्ही खूप सिनेमे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगला अभिनेता व्हायचंय तर तुम्ही खूप लोकांची कामं बघणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे आय एम नॉट सेइंग एज समबडी हु इज की आता मी हे सगळं केलेलं आहे, आता मी एकदम बाप आहे. नाही, बट आय थिंक की दीज आर द थिंग्स दॅट आर हेल्पिंग मी राईट नाव टू शार्पन अँड होन माय टूल्स, होन माय स्किल्स. तर ते आय थिंक प्रत्येकाने केलं तर वी विल ऑल. आज आपण बघतो ना, जे लॉंग टर्म ऍक्टर्स जे हिंदी सिनेमामध्ये असू दे, मराठीमध्ये असू दे, जे लॉंग टर्म चालतात, आता स्टार्टमध्ये त्यांनी खूप जास्त डेंजरस रोल यामध्ये खूप छोटे छोटे रोल केले असतील, पण आज त्यांचे एवढे सिरीज असतील, मूवीज असतील, ते आले तर ऑडियन्सला माहिती आहे, प्रेक्षकांना माहिती आहे की भाई एक ह्युमर येणार, एक हसायला रिलायबिलिटी असते, की हा आहे म्हणून हे पूर्ण सिरीज चालते. असे सगळे ऍक्टर, तू पंकज त्रिपाठी बोल, मनोज बाजपेयी बोल, हे सगळे थिएटर करून आलेले लोक आहेत. मराठीमध्ये भरपूर लोक आहेत असे. तर हे थिएटर एकंदरीत मला तरी असं वाटतं की जे कमिंग जनरेशन आहे, दे शुड एक्सपिरियन्स इट, हू वॉन्ट टू कम इन ऍक्टिंग. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की लहानपणापासून मला आई, बाबा, आजी, आजोबा ह्या सगळ्यांनी खूप खूप लहानपणापासून नाटकं बघायला नेलं मला. आणि याचा एक खूप खूप याची जमेची बाजू ही आहे की तुमचं अटेन्शन स्पॅन वाढवतं नाटक. 2 people are just having a conversation in front of you. काही त्याच्यात कट्स नाही आहेत, थोडंफार असेल तर बॅकग्राऊंड म्युझिक आहे. देर आर नो गिमिक्स, देर इज नो ड्रामा, देर इज नो VFX. इट इज जस्ट 2 people conversing, having a conversation, right? आणि ते एकमेकांचे पर्स्पेक्टिव्ह एकमेकांना सांगतात. हे तुमच्यामध्ये निवांतपणे, शांतपणे, विथ ओपन इयर्स अँड अन ओपन माइंड ऐकण्याची ताकद आहे का? कॅन यू जस्ट लिसन टू देम? आणि हे नाव इट इज प्रूव्हिंग टू बी माय बिगेस्ट ॲसेट, जे तेव्हा माहिती नव्हतं की ह्याचा काय उपयोग आहे. ऑफकोर्स मला फक्त त्यांनी चांगली नाटकं दाखवली आणि ते शिक्षण होत गेलं तसं की गुड लँग्वेज, गुड थॉट्स, किंवा मला हे असं वाटत होतं पण हाही पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करायला पाहिजे. सो दिस इज व्हॉट मराठी, कारण मराठी नाटकं ही खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आहे. एव्हरी ऑल ओव्हर द नेशन जे ऍक्टर्स मराठी थिएटर्सला खूप जास्त रिस्पेक्ट करतात, कारण वी हॅव मेंटेन्ड अ सर्टन लेवल ऑफ क्वालिटी अँड डिग्निटी इन इट, जी खूपच शिकण्यासारखी आहे. तू आता ते जे इन्स्टिंक्ट बोलतोय, आता ते जे बोललीस की टाइम स्पॅन लोकांचा कमी, अटेन्शन स्पॅन कमी झालं लोकांचा, आजच्या जनरेशनचा तो एक मोठा भाग आहे ड्यू टू सोशल मीडिया असेल की आपलं काय आपण सोशल मीडिया ऍप्स वापरतो त्याच्यामुळे. तर हे जे संस्कार आहेत ते तुझे लहानपणापासून तुझ्या फॅमिलीवर झाले, तुझ्या फॅमिलीतून तुला झालेत, त्याचा तुझा मी म्हणेल की आजच्या टाइम मध्ये तुझं जेव्हा तू ऍक्टिंग मध्ये एवढे मोठ्या मोठ्या फिल्म्स करतात, बोथ ऑफ युअर फिल्म्स, बिग फिल्म्स, जे घरात गणपती असेल, फर्स्ट क्लास दबाड असेल, इट्स अ फॅमिली ओरिएंटेड फिल्म. तर काय तुला असं वाटतं की फॅमिलीचा जो रोल प्ले झालाय तुझ्या लाईफवर, की आज तुला त्याचा हेल्प होतोय खूप जास्त? आय बिलीव्ह की अ पार्ट ऑफ माय आन्सर इज इन युअर क्वेश्चन. कारण मी कदाचित बिकॉज माझी फॅमिली, माझ्या फॅमिली व्हॅल्यूज ह्या तितक्या स्ट्रॉंग आहेत आणि तितकं माझं प्रेम आहे माझ्या फॅमिलीवर, माझ्या फॅमिलीतल्या ट्रेडिशन्सवर. मे बी व्हेरी अननोईंगली आय अट्रॅक्टेड द ऑपॉर्च्युनिटीज आय डिड, की मला अशा एवढ्या 2 फॅमिली फिल्म्सच छान करिअरच्या एवढ्या सुरुवातीला मिळाल्या. आणि सपोर्ट, माझी बिगेस्ट सपोर्ट सिस्टम ही माझी फॅमिली आहे.
मी पहिल्यांदा जेव्हा सांगितलं, मी माझ्या घरच्यांनाही लोक विचारतात की बापरे तिने असं ह्या क्षेत्रात, आता नाही, जेव्हा कशातच काही नव्हतं, आय डिडंट हॅव एनिथिंग टू शो फॉर माय सेल्फ, की मी माझ्या ड्रीम मध्ये बिलीव्ह करणं इज वन थिंग, माझ्या आई वडिलांनी करणं इज वन थिंग, बट somebody else betting their money on my skills, हे घडायला लागल्यापासून लोक थोडी शांत झाली आहेत. नाहीतर की नको ह्या इंडस्ट्री बद्दल आपण काय काय ऐकलंय, आणि ते काळजीनेही बोलत असते, मी म्हणत नाही की कॉन्डिसेंडिंगलीच बोलत असते, पण त्यांनी मला असं कधीच वाटू दिलं नाही की नाही जमणार, किंवा म्हणजे दे वर ऑलवेज व्हेरी सोल्युशन ओरिएंटेड. की ह्या इंडस्ट्रीत आपल्याला भीती काय वाटते, की म्हणजे लोक फायदा घेतील, किंवा आपण हे असं कास्टिंग काउच वगैरे एवढं ऐकलेलं आहे, तर त्याचं सोपं उपाय काय, म्हणजे जायचंच नाही का त्या इंडस्ट्रीत. तर असं नाही. माझी आई नेहमी मी येते तुझ्या बरोबर, जिथे ज्यांना कोणाला तू भेटायला जाणार आहेस, मी येते तुझ्या बरोबर. आणि मला तेव्हा असं वाटायचं बापरे आईला कुठे आता घेऊन जाऊ, आणि त्यांना कसं वाटेल की असं मी एक लहान बाळासारखी आहे वगैरे, मी अशी खूप रिबेल वगैरे करायचे. पण त्यांनी जो धीर यायचा मला, की हा आई आहे ना बरोबर, आता काय होऊ शकतं, आता काहीच होऊ शकत नाही. सो आयदर यू आर लेजिट अँड यू गिव्ह मी वर्क, ऑर यू आर नॉट, आणि मग तुम्हाला तसंही काम देणारच नव्हतं. त्यामुळे सो ते नेहमी सोल्युशन ओरिएंटेड असल्यामुळे मला कधीच, म्हणजे इव्हन माझ्या सगळ्या पहिली मीटिंग, ते दाभाडे, ते प्रत्येक फिल्मच्या माझी आई माझ्या बरोबर आलेली आहे. मग तो सेफ्टी म्हणून असेल ते, किंवा इमोशनल सपोर्ट म्हणून असेल ते, तर दाभाडेच्या वेळेला इट वॉज फॉर इमोशनल सपोर्ट, की मला क्षितिज ओक आणि हेमंत डोमेंच्या समोर ऑडिशन द्यायचे, तर मला खूप भीती वाटते, तर तू प्लीज ये माझ्या बरोबर. सो आणि ऑल्सो ना द अदर साइड ऑफ इट, म्हणजे आपण जसं म्हणालो की सोशल मीडिया, अटेन्शन स्पॅन, हे सगळं असल्यामुळे त्याची दुसरी बाजू ही आहे मला वाटतं, की वी ओनली सी द ग्लिटरिंग पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ. ते फिल्टर लावलेला पार्ट आपल्याला दिसतो. आता तू बघशील माझ्या इंस्टाग्रामवर, तर देल बी फोटोशूट्सचे फोटोज आहेत, फिल्म प्रमोशन्स आहेत. एक सुपरफिशियली असं वाटतं की एव्हरी डे मी बार्बी सारखा जाते, की मी उठते, आय हॅव एअर इन माय हेअर, आणि किती छान रोजी सगळं चालू. सो फॉर एव्हरी रोल आय गेट, देर आर अटलिस्ट 20 others आय डोंट. देर आर अटलिस्ट 20 others. जेव्हा मी हा मेसेज वाचते की सॉरी इट डिडंट वर्क आउट दिस टाइम, विल डेफिनेटली कीप यू इन माइंड फॉर द नेक्स्ट प्रोजेक्ट. आता I'm getting a little better at it, पण तरी इट इज व्हेरी हार्टब्रेकिंग एव्हरी टाइम. आणि मला आता कळतंय की तेव्हा लोक का म्हणतात की ह्या इंडस्ट्रीत जरा तुम्ही जपूनच जा, बिकॉज इन अ नॉर्मल लाईफ तुम्ही इंटरव्ह्यू दिलात, तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्हाला एका सर्टन टाइम पर्यंत परत इंटरव्ह्यू नाही द्यायचा. पण मला एक जॉब मिळाल्यावर मला उद्या किंवा त्याच दिवशी परत ऑडिशन द्यायची फॉर नेक्स्ट वन. I again have to put myself in that position, in that nervousness आणि in that ambiguity, की मला मिळेल का हा जॉब, मला होईल का हे वर्कआउट. आणि तेव्हा फॅमिली प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. युअर फ्रेंड्स, युअर फॅमिली, हू रिमाइंड यू की यू आर नॉट अ फेल्युअर, यू आर ओके, इट इज फाईन, होईल हे वर्कआउट. सो हे सांगणारं, आणि नुसतंच सांगणारं नाही, त्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवता येईल. सो म्हणून आय थिंक, आणि म्हणून मला जी लोक बाहेरून मुंबईत येतात फॉर वर्क, जे एकटे राहतात, हू हॅव टू वरी अबाउट देअर रेंट, फूड, ग्रोसरीज, क्लोथ्स, एव्हरीथिंग, त्यांचं मला खूप मनापासून कौतुक वाटतं. मी मुंबईत राहते, माझ्या आई वडिलांचं घर आहे मुंबईत, मला माझे ड्रीम्स परस्यू करायला काही सॅक्रिफाईस नाही करायला लागत आहे. इन द कम्फर्ट ऑफ माय ओन होम मी ऑडिशन शूट करू शकते, मी घरी येऊन रडू शकते, मी काहीही करू शकते. आय हॅव दॅट प्रिव्हिलेज, आणि म्हणजे आय होप मी त्या प्रिव्हिलेजला जस्टिस देऊ शकेल. आय फील लाईक वेन तुमच्या पाठीशी एवढं तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असतं ना, देन
क्रिएटिव्हिटी कम्स आउट इन अ व्हेरी बेटर वे. इट डज. कारण जसं तू बोललीस की जे बाहेरून येतात खरंच कौतुक आहे त्यांचं की त्यांचं तर पहिलं कुठे राहणार आहे इथून सुरुवात असते. बट फॅमिली सपोर्ट हे किती गरजेचं आहे, दॅट इज सो ट्रू. म्हणजे माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये पण माय मदर इज सच अन इन्स्पिरेशन. म्हणजे क्रिएटिव्ह शिक्षण घ्यायचंय, सगळं घ्यायचं, पण क्रिएटिव्ह फील्ड कुठेतरी स्पोर्ट्स असेल, काय असेल, ऍक्टिंग असेल, मॉडेलिंग असेल, काहीतरी कशातरी कनेक्ट राहायला पाहिजे. कारण क्रिएटिव्हिटी कीप्स यू रिफ्रेश्ड. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आयडियाज तेव्हा येणार. आणि तू जसं बोललीस, एव्हरी टाइम दॅट इज अ न्यू इंटरव्ह्यू, लाईक एव्हरी टाइम यू आर सिटिंग इन फ्रंट फॉर अ न्यू रोल. हे सतत चालू असलं पाहिजे. दॅट कम्फर्ट झोन मध्ये नाही यायचं. दिस इज व्हॉट हर आयडिया इज. कारण मी जेव्हा मॉडेलिंग करायचो ना आधी, तेव्हा माझे सर मला म्हणायचे की तुम्ही स्वतःला नेहमी अशा पोझिशन मध्ये टाका जिथे तुम्हाला असं नेहमी असं वाटलंय की अरे हे डिफिकल्ट आहे, हे नाही. त्याच्यामुळे तुम्ही टाकला तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. डोंट पुल युअर सेल्फ इन द कम्फर्ट झोन. तुमचं ग्रोथ नाही होणार. तुझं 2 जे मोठे फिल्म्स आहेत, फॅमिली ओरिएंटेड फिल्म्स आहेत, त्या दोन्ही फिल्म्समध्ये तू असं काय शिकलीस अबाउट फॅमिली? खूप ट्रेडिशनल फिल्म्स आहेत दोन्ही पण. तर त्याच्यामध्ये तू असं काय वेगळं शिकलीस दोन्ही फिल्ममध्ये की तुला वाटलं की हा आता दिस इज अन इव्होल्युशन इनसाइड यू फॉर ट्रेडिशन्स असेल की ऍक्टिंग पण असे. ऍक्टिंग मध्ये तू नेहमीच काहीतरी नवीन शिकत असतो. बट स्टोरी वाईज इट वॉज घरात गणपती, पूर्ण महाराष्ट्राने तो बघितलेला आहे. कोकणातला एवढा सुंदर गणपतीचा सण तुम्ही दाखवला. आणि नंतर आता घरात गणपतीमध्ये लग्नाचा जे विषय होता, जसं फॅमिली असेल, काय असेल, ब्युटिफुली यू क्राफ्टेड इट. तर ते दोन्ही फिल्म्स मध्ये असं तू काय शिकलीस अबाउट फॅमिली? घरात गणपतीमध्ये आय से आय लर्न अ लॉट अबाउट ट्रेडिशन्स. कारण माझ्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. ओके. आणि घरात गणपतीमध्ये पहिल्यांदा असं एक गौरीचं आगमन आणि असं छान छान तयार होऊन आणि एवढी मोठी फॅमिली आणि असं गाणी, नाच, असं सगळं इतकं छान छान मी पहिल्यांदा बघितलं. पण माझ्या घरी ते घडत नाही, त्यामुळे ते खूप नवीन होतं माझ्यासाठी. घरात गणपती वॉज द फर्स्ट टाइम मी एवढे सलग अभिनय केलाय की रोज उठायचं आणि जाऊन आपली कला प्रेझेंट करायची. हे मी त्याच्या आधी कधीच केलं नव्हतं. की एव्हरी डे फॉर 35 days कन्सिस्टंटली आय हॅव वर्कड. दॅट वॉज व्हेरी न्यू फॉर मी. की दॅट वॉज अ लर्निंग. म्हणजे हे आता बोलताना मला सोपं वाटतंय, पण तेव्हा इट वॉज व्हेरी टफ. ओके. की बापरे, आता परत जायचं आणि 12 तास काम करायचं, बापरे जरा अवघडच. पण करेक्ट शिफ्ट म्हणलं की ती 14 तास वगैरे चालू शकते. बट दॅट प्रोसेस टॉट मी अ लॉट. म्हणजे कशाचाच अंदाज नव्हता की कुठे कॅमेरा लावलाय, मग कुठे. कारण नाटकाची सवय होती की जो बोलतोय त्याच्याकडे असं अख्खा असं हे करून बघायचं की मग त्या एका कोरिओग्राफी मध्ये की पाय असेच ठेवून उभं राहायचं आणि इथे बोलायचं, इथे बोलायचं, इथे बोलायचं असं. सो तो जो एक मोल्ड तयार झाला होता तो तोडून मला काम करायला लागलं. दॅट वॉज घरात गणपती. ओके. किंवा कॅमेरासाठी अजून थोडा सटल काम करणं अपेक्षित असतं, हे मला घरात गणपतीने शिकवलं. ओके. हाऊ टू अप्रोच अ स्क्रिप्ट, हाऊ टू डिझाईन अ कॅरेक्टर फ्रॉम स्क्रॅच, हे मला घरात गणपतीने शिकवलं. आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्याशी अडजस्ट करून त्यांच्याशी एक केमिस्ट्री जुळवून कसं काम करायचं, हे मला घरात गणपतीने शिकवलं. इट वॉज अ ह्यूज कास्ट आणि एव्हरीबडी हॅड देअर क्रिएटिव्ह स्पेस, एव्हरीबडी हॅड देअर पर्टिक्युलर वे ऑफ वर्किंग. त्यामुळे त्याच्यात तेही समजून घेणं, स्वतःची एक पद्धत बनवणं, विथ सगळ्यांचीच मदत घेऊन. ऑफकोर्स माझे डायरेक्टरही खूप चांगले होते घरात गणपतीचे, ज्यांनी एवढं सुंदर कॅरेक्टर लिहिलं माझ्यासाठी. नाहीतर एका नवीन मुलीला एवढं इम्पॉर्टंट सीन्स, एवढी एजन्सी असलेलं कॅरेक्टर लिहायचं की नाही, ही खूप बोल्ड डिसिजन आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्यांनी तो घेतला. दॅट वॉज घरात गणपती. इन घरात गणपती ट्रेडिशनली गणपतीचं सण रत्नागिरीत जाऊन ते त्याचा एक्सपिरियन्स तुझं कसं? इट वॉज ब्रिलियंट. मी गुहागर, रत्नागिरी हे माझं गाव आहे, पण आमचं बरंचसं शूट हे गुहागर मध्ये झालंय. अरे वा, बेस्ट. तर आमचं बरंचसं शूट हे गुहागर मध्ये झालंय आणि त्या निमित्ताने मला गुहागरला जायला मिळालं. गुहागर हे
इतकं शक्य सुंदर आहे हे मी पहिल्यांदा बघितलं. आणि म्हणजे तिथे आउटडोअर्स मध्ये शूट करणं वॉज अ पार्टी ऑन इट्स ओन. की रोजच आपण एका अत्यंत सुंदर लोकेशनवर जातोय, गाणी शूट करतोय. त्यामुळे म्हणजे आम्ही इव्हन जे आमचं हे पोरी गाणं आहे त्याच्यात आम्ही 3 दिवस स्कूटर काढायचो, आम्हाला एक ड्रोन फॉलो करायचा आणि आम्ही नुसते भटकायचो. आणि मग इथे थांबून काय मकाच खा, तिथे थांबून काय नारळ पाणी पी. आणि इट वॉज अमेझिंग. सो ट्रेडिशनल भाग होताच की मी जसं म्हणाल तसं की गौराई आणणं, ते रोज एक नऊवारी नेसून तयार होणं, किंवा गणपतीची गाणी होती फिल्ममध्ये इतर. सो तो भाग होताच. पण हाही एक भाग होता की फिल्मच्या निमित्ताने मला गुहागर फिरता आलं. आणि जी माणसं आपल्याला आवडतात, ज्यांच्याबरोबर आपण एक एवढा चांगला सिनेमा बनवतोय, नॉट जस्ट अ फॅमिली ट्रिप, पण असं एक वर्क ट्रिप टर्न्ड इनटू अ फन ट्रिप सर्कल. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. मोदक खाल्ले की ना? प्रचंड प्रमाणात. ज्या फिल्म मध्ये तुम्हाला ताजे उकडीचे मोदक मिळत आहेत, कारण माझं तेच गणपती आणि उकडीचे मोदक ह्याला यू कॅनॉट यू कॅनॉट डिफरन्शिएट. दॅट इज द सेम. सो नाउ त्यामुळे रोज आमच्या सेटवर उकडीचे मोदक बनायचे. वाव. सो नाउ कमिंग टू फर्स्ट क्लास दाभाडे, ह्याच्यामध्ये लिटरली तुमचं ते खंडोबाचं दर्शन असलं, तुमचं लग्नाचं पूर्ण क्रिएटिव्हिटी असली, तर ह्याच्यामध्ये तुझं कसं एक्सपिरियन्स? कारण की ह्याच्यामध्ये तो म्हणजे मी म्हणेल लिटरली मी माझ्या आई वडिलांनाही तो पिक्चर दाखवला. एवढा क्यूट पिक्चर होता. तुझं ऍक्टिंग वॉज व्हेरी ब्युटिफुल. एव्हरी 2 to 3 मिनिटानंतर तुझा रोल येतोय, काही ना काही येतोय. यू आर लीड रोल इन दॅट. तर त्याच्यामध्ये तुझा कसा वेगळा एक्सपिरियन्स होता व्हाईल वर्किंग इन दॅट फिल्म? फर्स्ट क्लास दाभाडे इज बाय फार द बेस्ट प्रोसेस आय हॅव बीन अ पार्ट ऑफ. ओके. कारण मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये हे म्हणाले की अशा काही कंपनीज असतात, अशी काही माणसं असतात ज्यांच्या बरोबर तुम्हाला मनापासून काम करण्याची इच्छा असते. आणि ते म्हणजे खूप म्हणजे मला असं वाटलं होतं की मी करेन काही वर्षांनंतर, जेव्हा माझा एक चांगला पोर्टफोलिओ तयार होईल तेव्हा मे बी मी त्यांच्या नजरेत येईन आणि मग दे विल ऑफर मी सम रोल. पण ते एवढ्या अर्ली ऑन इन माय करिअर झालं आणि इट वॉज खूपच अनएक्सपेक्टेड होती ती प्रोसेस. आय थिंक वाय आय से बेस्ट प्रोसेस ऑल्सो, कारण एवढी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आधीच्या कुठल्या फिल्ममध्ये नव्हती. म्हणून पोटेन्शियली क्रिएटिव्हली मी म्हणेन की ती बेस्ट प्रोसेस होती माझ्यासाठी. कारण आपल्याला हे जमू शकतं का ह्याच्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. गोईंग इन इट माझं असं होतं, बापरे हे कुठले सीन्स आहेत आणि मी काय करायचंय आणि हे जमणार आहे का आपल्याला. बट आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल टू दी एंटायर टीम. कारण वी हॅव बिकम फॅमिली आता. आणि म्हणजे आम्ही एकमेकांच्या अनेक वेळा घरी गेलोय आणि वी हॅव बिकम फ्रेंड्स फॉर लाईफ आय वुड से. कारण फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये पण असे सगळे दिग्गज लोक आहेत माझ्याबरोबर. बट असं कधीही त्यांनी भासू दिलं नाही की म्हणजे आपली लीग वेगळी आहे. ते नेहमी आपण दोघं या सीन मध्ये आहोत, आपण चांगलंच काम करायचंय, आपण चांगलीच केमिस्ट्री दाखवायची. त्यामुळे फर्स्ट क्लास दाभाडे वॉज म्हणजे असं तू ते म्हणालास की क्यूट कॅरेक्टर, पण तुम्ही फिल्म बघितली असते तर त्याचे सीन्स आणि मग त्याच्यात ते अजिबातच वल्गर वाटू नये, कुठल्याही पद्धतीने ते जरा ऑफेन्सिव्ह होऊ नये, ह्याची डिरेक्टर्स, रायटर्स, मेकर्स आणि मग कॉन्सिक्वेन्शियली ऍक्टर्सनी ती काळजी घेतल्यामुळे ती फिल्म सगळ्यांनाच आवडली आणि व्हेरी ग्रेट. यू बिंग ए जेनझी, व्हेरी यंग, आणि एवढे चांगले चांगले फिल्म्स तुला भेटतायत. आणि तुझे काही इंटरव्ह्यूज पण मी बघितले ना, त्याच्यामध्ये यू वर टॉकिंग अबाउट फॅमिली रिलेशन्स. आणि त्याची लाईन तू बोललीस, एव्हरी वन इन युअर कास्ट ना, म्हणजे जे ऍक्टर्स होते ते पण शॉक्ड होते की बाबा कुठून हिला हे सगळं माहिती पडतंय, आम्हाला माहित नाही एवढं सगळं. तर ही एवढं कसं सटली बोलते ना. तुझा एक उखाणा होता, तू एवढा सल्लग बोललेलीस तो उखाणा. अमय दादानी बोललं पण वाटतं, पाठांतर किती चांगलं आहे. हाऊ दिस क्वालिटीज हॅव कम इन यू, मग कसं ह्याची सुरुवात झाली? आय एम ब्लेस्ड विथ अ
व्हेरी 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 गुड फॅमिली टू बिगिन विथ, ज्यांनी वाचनाला, शिक्षणाला, नात्यांना खूप महत्व दिलं. म्हणजे एफर्ट्सचं महत्व मला खूप लहानपणापासून त्यांनी शिकवलं. सो आय थिंक इट्स एव्हरीथिंग टू डू विथ फॅमिली. ओके. इट इज हु आय एम. आणि मला असं वाटतं मी लहानपणापासून माझ्या म्हणजे आईचा आई बाबा आणि बाबांचा आई बाबा, ह्या आजी आजोबांबरोबर मी खूप लहानपणापासून वाटले. आणि मी माझं शिक्षण हे इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं आहे. मी इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मी लहानपणापासून शिकले. तर माझ्या आजोबांना ही भीती होती की ही मराठी विसरेल. हा, की हिला म्हणजे आपले लेखक, आपली गाणी, आपली नाटकं, आपली पुस्तकं ह्याच्याशी हिचा काही संबंधच राहणार नाही. त्यामुळे ही टूक अ लॉट ऑफ एफर्ट. मी जेव्हाही आजी आजोबांकडे जायचे तेव्हा नेमानी ते मला एकतरी नाटक दाखवायला घेऊन जायचे. की आपण एकत्र नाटक बघूया, आपण सिनेमा बघूया. आय रिमेंबर त्यांनी म्हणजे पुस्तकं, गोष्टी हे ते मला वाचून दाखवायचे. पण माझं वाचन वाढवण्यासाठी त्यांनी असं केलं होतं की पूर्वी ना ऑनलाईन सबस्क्रिप्शन बाय नाही करता यायचं. ते पेपरात ऍड यायची. एक निर्मळ रानवारा नावाचं एक, नॉट कॉमिक पर्टिक्युलरली, पण असं एक छोटी छोटी बुकलेट्स सारखं यायचे. आणि ते दर महिन्याला एक यायचं. आणि त्याच्यात असं म्हणजे गणपतीच्या गोष्टी, नवरात्रीच्या देवीच्या गोष्टी, नाताळाच्या गोष्टी. सो त्यांनी ती पेपरात ऍड बघितली आणि त्यांना असं वाटलं की मी रोज तर हिच्याबरोबर राहत नाही, मग ही काय करते महिन्याभरात, अंटिल शी कम्स अँड व्हिजिट्स मी. तर मग त्यांनी त्या निर्मळ रानवाराचं सबस्क्रिप्शन बाय केलं होतं. ते पण म्हणजे ते पेपरात दिलेल्या पत्त्यावर त्यांनी पत्र लिहिलं, ते पैसे त्या पत्रात घातले, मग ते जाऊन पोस्ट केलं. असं एवढी प्रोसेस करून त्यांनी ते महिन्याचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी बाय केलं. आणि मग आणि त्यांनी मला सवय लावली होती ती पुस्तकं वाचायची, त्याच्यात तुला काय आवडलं आणि काय फीडबॅक आहे हे लिहायचं आणि मला ते दर महिन्याला आणून. सो ते आय थिंक ती परंपरा त्यांच्याकडे रेडिओ होता, तर गीत रामायण ऐकवणे किंवा जुनी गाणी मराठी ऐकवणे. इव्हन मी नाटकाचं म्हणाले तसं, तर मला खूप राग यायचा, कारण नाटकात काही गिमिकी नसतं. VFX आहेत, मग गाणी आहे, मग ऍक्शन सिक्वेन्स, असं काही नसतं. इट्स टू पीपल हॅव्हिंग अ व्हेरी डिटेल्ड लॉंग कॉन्व्हर्सेशन. तर ते मला वाटतं की आजच्या जेनझीज, जी मीही आहे, पण ज्यांच्याशी खूप लोकांना प्रॉब्लेम आहे, त्यांचा हा प्रॉब्लेम आहे की अटेन्शन स्पॅन माइट बी अ प्रॉब्लेम, जे नाटकं आणि चांगले सिनेमे बघून मला वाटतं. म्हणजे लिटरली आजचे जे जनरेशन आहे, दे आर व्हेरी रिबेलियस टू देअर पॅरेंट्स और देअर फॅमिलीहूड्स, आय वुड से. की हे माझं, आय एम ऑल्सो, मी पण गिल्टी आहे त्याच्यामध्ये. असं नाही की मी काय वेगळं, आपण स्वतःला बाहेर काढून आपण तिथेच, आपण पण तिकडेच आहोत. जेनझीचं काय ते इयर चालू होतं मला माहित नाही, पण आय हॅव कन्सिडर्ड इट फ्रॉम 2000. इट्स 99, आय थिंक 99 or 2000. मी 99 आहे, म्हणून मी 2000 पासून कन्सिडर करतो. छान स्वतःला बाहेर काढलं. मी असं कन्सिडर केलं. आय एम ऑन द बॉर्डर, सो आय एम इन अ गुड लीग. सो पण तरी कसं झालं की एक रेबेलियस मोड नेहमी असतं की आई वडील हे आपल्या त्या टाइमच्या विचाराशी नेहमी अगेन्स्ट बोलत असतात, आपल्याला हे वाटत असतं. बट मला आज येऊन हे समजतंय की एज्युकेशन असेल किंवा जसं आपण आपलं डिस्कशन झालेलं की माझे नानू होते, ते मला ऍक्टिंग स्कूलला घेऊन जायचे, रवींद्र नाट्य मंदिरला, दादरला, स्मिता तळवरकरच्या पूर्ण ऍक्टिंग स्कूलमध्ये. तर तेव्हा मला असं वाटायचं की काय सकाळी उठून जायचंय, जबरदस्ती घेऊन जातात. तर माझा फोकस असायचा, मला आफ्टर द क्लासेस आय विल गेट कोक. That was my whole agenda of going till Dadar and doing all that acting stuff. पण नंतर ते जी सवय आली आपल्याला सकाळी उठणं करणं, माझं पूर्ण कॉन्टेंट क्रिएशनचं जर्नी, कारण कॉर्पोरेट सोबत करतोय, तर सकाळी 4 ते 9 हे टाइम असायचं माझं. एडिटिंग असेल, आता लोक भेटली आहेत. सुरुवातीचं 1.5-2 वर्ष तर मीच करत होतो अलॉंग विथ द जॉब. तर 10 ते रात्री एजन्सी मार्केटिंग मध्ये काम करतं, यू डोंट हॅव टाइम टू कम बॅक. ते रात्री 8-9 वाजता. तर दिस वॉज द टाइम. तर ही जी सगळी सवय लागली हे आपल्या पॅरेंट्स, आपल्या ग्रँड पॅरेंट्समुळे लागली.
सो मला असं वाटतं ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर टू ॲज अन ॲक्टर वी नीड टू बी व्हेरी लाऊड अबाउट इट, की पॅरेंट्स आणि जे आपले फॅमिली आहे त्याचं ऐकणं, समजून घेणं खूप गरजेचं आहे. दे आर नॉट रॉंग, दे आर जस्ट व्हेरी केअरफुल अबाउट यू, दे आर व्हेरी केअरिंग अबाउट यू. म्हणून त्यांची ती चिंता असते, म्हणून ते कधी कधी रागात येते, कधी कधी कुठल्या वेगळ्या इमोशन्स मध्ये येते, परंतु एव्हरीथिंग इज फॉर युअर बेटरमेंट. इट इज. सो ते कम्फर्ट झोन बद्दल जे तू बोललीस की तुला नेहमी आई वडिलांनी कम्फर्ट आउट ऑफ कम्फर्ट झोन ठेवलंय तुला, तसं मला वाटतं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ना. म्हणजे एक माझ्या 16 वर्षाच्या टाइम मध्ये आय वॉज सो रिबेलियस की एव्हरी टाइम मतलब फुटबॉल व्हेरी अनसर्टन थिंग इन इंडिया, आय वॉन्टेड टू बिकम एज्युकेशन कर, सायन्स घे, हे घे ते घे, बिंग अँड डॉक्टर्स चाइल्ड ना, त्यांना एज्युकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर काहीतरी करायचं. सो माझा तेव्हा रेबेलियस डिसिजन वॉज टू रन आउट ऑफ द हाऊस अँड गो टू कोलकाता, आणि आय वॉन्ट टू एक्सप्लोर फुटबॉल, आय वॉन्ट टू बी. आणि घरात माहित नाही, बट यू डू इट. आय डिड इट ऑफकोर्स. सो यू रॅन आउट ऑफ. या मी असं लोकांना रेकमेंड करत नाही, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट आणि व्हेरी स्कॅरी थिंग, डोंट डू इट. प्रिकॉशनरी वॉर्निंग लावूया आपण खाली. मी युजली कधी रेकमेंड करत नाही. सो त्या जर्नीतून ना मला लिटरली तुला सांगू की ती मला लिटरली 10th नंतर माहित नाही ट्रेन मध्ये कसं जायचं, कारण कॉलेज वॉज सोमया इन घाटकोपर ओनली. सो ट्रेन माहित नाही कसं होतं, ते ट्रेन पर्यंत दादर पर्यंत पोहोचणं, सगळ्यांशी इंटरॅक्ट करणं, त्यांना विचारायचं हावड्याला कसं पोचायचं, तिथे पोचल्यानंतर एक दिवस आधी पोचलो म्हणून तिथे कसं ते सर्व्हायवल मोड. नंतर ट्रायल्स झाल्यानंतर, सिलेक्ट झाल्यानंतर पॅरेंट्स गॉट टू नो की ते पॅरेंट्स वर सो वरीड अबाउट इट. म्हणजे मला ते तो टाइम आठवतो, बट आय वॉज व्हेरी केअरलेस अबाउट इट की काय तुम्ही विचार करा, मला फरक पडत नाहीये, मी माझ्या स्वप्नांसाठी आलो. तर हे जे होतं ना दॅट टाइम माय मदर वॉज की ठीक आहे तू कर, बट एज्युकेशन सोडू नकोस, आपण ऍडमिशन घेऊया, तू एक्झाम्स द्यायला ये. दॅट डिसिजन ऑफ माय मदर आय रिअली फील टुडे वॉज सो गुड की एज्युकेशन सगळ्या गोष्टींमध्ये मला हेल्प करतंय. सो जे कम्फर्ट झोनतून आपल्याला जे आईवडिलांनी बाहेर काढलेलं आहे दॅट इज सो इम्पॉर्टंट. अँड टुडेज जनरेशन, आणि मी पॅरेंट्सला पण बोल की यू नीड टू बी लिटल फोर्सफुल टुवर्ड्स द चिल्ड्रन टू गेट आउट ऑफ कम्फर्ट झोन. बिकॉज अजून एक मी बोल ना, एक मोठा आजार पण बोलू शकतो या क्युअर पण बोलू शकतो त्याला आपण, दॅट इज सोशल मीडिया. तर कम्फर्ट झोन मध्ये असल्या कारणाने लोकांना सोशल मीडिया हा आणि आजच्या जनरेशनचं एक मोठा ऍक्सेस आहे जगामध्ये काय चाललंय माहिती करायचं. इट्स अ गुड थिंग जगामध्ये काय चाललंय, पण दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे माहिती करण्याचं जास्त जे आपण बोलतो लोकांना उत्सुकता लागली आहे. सो सोशल मीडिया बद्दल तुझं काय एक्सपिरियन्स आहे फ्रॉम युअर जनरेशन पर्स्पेक्टिव्ह? माझ्या मते सोशल मीडिया इज अ डबल एज्ड सोर्ड. त्याचे खूप फायदे आहेत, कारण मी ही अशी व्यक्ती आहे, मी अशी दिसते, माझा हा स्किल सेट आहे, हे प्रेझेंट करण्याचा खूप उत्तम आणि फ्री प्लॅटफॉर्म आहे, विच इज इंस्टाग्राम, सोशल मीडिया. की मी माझे फोटोशूट करू शकते, मी मला आता नाचता येतं, हे मी कोणाला ओरडून सांगणार आहे. तर आय कॅन जस्ट पुट अप अ डान्स व्हिडिओ ऑन माय इंस्टाग्राम पेज अँड पीपल विल इमिजिएटली नो की अच्छा हिला नाचता येतं. म्हणजे पुढे जाऊन कोणाला एखाद्या रोलसाठी हा प्रश्न पडायला नको की अरे हिला नाचता येतं का, विचारून बघूया, किंवा बापरे माहिती नाही हिला नाचता येतं का. नाही येतं, फॉर शुअर येतं. सो त्याचा एक तुमच्या पद्धतीने तुमच्या नेसेसिटीज आणि तुमच्या वॉन्ट्स नुसार क्युरेट केलेला तो एक उत्तम पोर्टफोलिओ बनवू शकतो स्वतःसाठी. मार्केटिंगसाठी ती उत्तम जागा आहे की यू कॅन पुट अप युअर ऍड्स, बी इट युअर प्रोडक्ट्स, बी इट युअर फिल्म्स. कितीतरी लोकांचे ऑनलाईन स्टोर्स आहेत इंस्टाग्राममुळे, लोकांची घरं चालतायत इंस्टाग्राममुळे. सो आय विल से इट्स अ व्हेरी व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. आपल्याला लोकांचं काम बघता येतं. अनेक सिनेमॅटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, कोरिओग्राफर्स हॅव पुट अप देअर वर्क ऑन सोशल मीडिया. आता मी जितके डान्स वर्कशॉप्स अटेंड करते मला खूप आनंद मिळतो त्याच्यात, आणि इट इज कथार्सिस फॉर मी की तुम्ही जस्ट जा, तुम्ही नाचा 2-3 तास आणि जस्ट कम बॅक. एक कोरिओग्राफी तुम्ही शिका, तुमचं त्याच्यात तुमचे पॉवर्स, तुमचे शिकण्याची स्ट्रेंथ, तुमची रिटेनिंग अबिलिटीज खूप स्ट्रॉंग होतात, कारण ते इतके पटपट शिकवतात
यू हॅव टू ग्रास्प इट ॲट अ व्हेरी फास्ट पेस. त्यामुळे दॅट इज ग्रेट. त्यामुळे आय से इंस्टाग्राम इज ग्रेट. पण ऑब्व्हियसली प्रोज अँड कॉन्स एक्झिस्ट. तर त्याची ही पण बाजू आहे की यू विल ऑलवेज वॉट एव्हर यू डू विल ऑलवेज सफर इन कम्पॅरिझन. कारण तुम्ही जिथे आहात तिथे यू आर ऑलवेज सीइंग समबडी हु इज वन स्टेप अहेड ऑफ यू, हु इज मच यंगर देन यू, पण तो माझ्यापेक्षा खूप पुढे गेलाय. बिकॉज एव्हरीवन इज ओनली शोइंग द गुड साइड. पण यू विल ऑलवेज सफर इन कम्पॅरिझन. अरे यार ह्यांची रिलेशनशिप किती चांगली चालली आहे, ती अरे ती कशी आहे पण तिला बॉयफ्रेंड. हे एक उगाच जे असं एक वाटून जातं, त्याची काही गरज नाहीये. यू डोंट नो द रियालिटी ऑफ एनीबडीज लाईफ जस्ट बिकॉज. सो इंस्टाग्राममुळे, सोशल मीडियामुळे आय थिंक देर इज अन इल्युजन ऑफ कॉन्टॅक्ट, बट देर इज नो कॉन्टॅक्ट. सो ट्रू. म्हणजे द पीपल आर पुटिंग स्टोरीज और फोटोज, हे एक फक्त त्यांच्या मी तर मला पोर्टफोलिओ बोल के एक मेमरीज म्हणून ते सेव्ह करतात. बट ऑडियन्स जे फॅन्स बघतात, जे ऑडियन्स बघतात, ऍक्टर्स असेल, कुठला बिझनेसमॅन असेल, कॉन्टेंट क्रिएटर असेल, इट्स नॉट द अल्टिमेट ट्रूथ और रियालिटी. इट्स अ गुड मेमरी वी पीपल आर शेअरिंग. बट एक खूप गरजेचं आहे की ऑडियन्सनी पण समजलं पाहिजे. आता कारण की असं बोललं जातं की आपण का फक्त चांगल्या गोष्टी रडण्याचं पण शेअर करा. हा कोण सोशल मीडियावर आणि कॅमेऱ्यामध्ये येऊन त्याचं रडणं बोलेल? ते स्वतःमध्ये असतं, आपण स्वतः डील करत असतो. जेव्हा तुम्ही रडताय, समजा तुम्ही रडताय, म्हणजेच यू आर हेविली अफेक्टेड बाय समथिंग, तर त्याच्यात तुम्हाला लक्षात नाही येणार आहे की मी आता ना डॉक्युमेंट करते ही मोमेंट की मी रडतेय. आणि मी, कारण मला ते नाही लक्षात ठेवायचंय की मी रडत होते ह्या वेळेला. त्यामुळे तुम्ही फोटोज पण चांगल्या गोष्टींचे क्लिक करा. मेमरीज ज्या तुम्हाला ऍक्च्युली ठेवायच्या आहेत फॉर द लॉंगेस्ट टाइम, जी मोमेंट तुम्हाला कॅप्चर करायची, जी मोमेंट यू वॉन्ट टू फ्रीज इट इन टाइम, ते तुम्ही कॅप्चर करा. सो वॉट एव्हर यू डू, वॉट एव्हर यू पुट आउट ऑन सोशल मीडिया विल मोस्ट लाईकली सफर इन कम्पॅरिझन. जर का तुम्हीच ते एक्सेप्ट नाही केलेत की नाही हे आय एम गोइंग ॲट माय पेस आणि हे ठीक आहे, इतर लोक जे करतील ते करतील. आणि ऑल्सो त्याची ही पण बाजू आहे की मला सोशल मीडिया मिळालं when I was 18. पण आता खूप लोकांकडे एक 15-16 वर्षापासून इंस्टाग्राम आहे. 15-16 म्हणजे हा इंस्टाग्राम बोलू शकते, पण फोन आधीपासून आहेत. आणि ज्या पेरेंट्सना नव्हते द्यायचे त्यांनाही कोविडमध्ये द्यायला लागले, बिकॉज एव्हरीथिंग वॉज हॅपनिंग ऑनलाईन. त्यामुळे मग त्यांच्याकडे ऍक्सेस आहे. आणि आपण जी सेन्सॉरशिप म्हणतो, जी फिल्ममध्ये होते की ही फिल्म कुठल्या ऑडियन्ससाठी बनतीये, कोण ते कंझ्युम करणार आहे, इज इट अप्रोप्रिएट फॉर दॅट एज, तर देर इज नो सेन्सॉरशिप. Or there is, but to a certain extent. It is not. It is not that strict. तर त्यामुळे काय होतं, कॉन्टेंट इज आउट देअर फॉर ऑल एज ग्रुप्स टू कंझ्युम. राईट. त्यामुळे हे जे ओव्हर सेक्शुअलायझेशन ऑफ एव्हरीथिंग घडतंय, मला 16-17 वर्षाच्या मुली रेकग्नाइज नाही करतायत की त्या 16-17 आहेत. बिकॉज दे नो हाऊ टू act, dress, style themselves like a 20-year-old girl, right? आणि त्यांना ते खूप एक्सपोजर आहे. खूप आधीपासून त्यांना माहितीये की इवन इफ यू आर नॉट, हाऊ टू प्रिटेंड और ऍक्ट लाईक एन अडल्ट. ह्याचं खूप एक्सपोजर आहे आता. आणि आय थिंक दॅट इज अ लिटल डिस्टर्बिंग. सोशल मीडियाची ही बाजू तरी. ऍज यू सेड, द ओव्हर एक्सपोजर पार्ट, बट समवेअर दिस हॅज बीन accepted by the brands as well. तू बघशील तर जे ब्रँड्स वगैरे आहेत, दे आर व्हेरी कीन ऑफ, त्यांच्याकडे फॉलोअर्स आलेत ड्यू टू दिस एक्सपोजर पार्ट अँड स्टफ. तर म्हणून ब्रँड्स आर ऑल्सो जस्टिफाईंग इट की त्यांना ब्रँड्स देऊन, मी हे तरी तो मेरा दर्द है की आमच्यासारखं जे एज्युकेशनल कॉन्टेंट असेल, कॉन्व्हर्सेशनल कॉन्टेंट असेल, त्यांना तेवढं कन्सिडर केलंच जात नाही बाय ब्रँड. But when it comes to the overexposure content and stuff, very easily they get brands. आणि हेच त्यांना मोटिवेट करते की तसं अजून
आपण टाकलं तर आपल्याला जास्त ब्रँड भेटेल. इट इज अ व्हेरी बॅड साईड ऑफ सोशल मीडिया एज वेल, आणि त्याला जस्टिफिकेशन देत जातं आणि इट्स गोइंग टू बी समवेअर व्हेरी वल्गर इन द फ्युचर. आय फील सो. तुला असं वाटतं ते? इट माइट, बिकॉज ॲज पर युअर फील्ड ॲक्टर्समध्ये असं म्हटलं जातं की प्रोड्युसर्स अँड डायरेक्टर्स आर गेटिंग ॲक्टर्स टू लुकिंग देअर फॉलोवर्स ॲज वेल. तर हे कुठेतरी क्रिएटिव्हिटीला कुठेतरी डिच करून आपण सोशल मीडियाचे फॉलोवर्स बघून प्रोज अँड कॉन्स असू शकतात. बट थँकफुली मी तरी हे कधी अनुभवलं नाहीये, किंवा आता हे बॅकग्राऊंड मध्ये घडत असेल तर मला माहिती नाही की जे प्रोजेक्ट आय हॅव लॉस्ट वॉज इट बिकॉज आय जस्ट डिडंट गो फॉर द रोल, they went with somebody else for the looks, for the talent, or what, I don't know, or the followers. हे मला नाही माहिती, पण माझ्या नॉलेज मध्ये तरी असं आलेलं नाहीये की अगं तुझे फॉलोअर्स एवढे होते किंवा तिला मी रिजेक्ट केलं बिकॉज तिचे फॉलोअर्स कमी होते. आय बीन डुईंग कॉन्टेंट क्रिएशन फॉर 3 years होता. तर माझा एक तुला खूप चांगला सल्ला असेल, युअर डान्स इज ऑर डिफरंट लेवल. मी तर बोलेल डान्सचे खरंच तुझे व्हिडिओज टाकत जा. पीपल वुड लव यू. हॅव अ डिफरंट लेवल ऑफ काय बोलतात अट्रॅक्शन, या तुझं जे डान्सचे स्किल्स आहेत ऑन टॉप. व्हेरी ब्युटिफुल. ची एनर्जी दिसते, जे एक्सप्रेशन्स दिसतात. ओ माय गॉडनेस, इट्स डिफरंट. तुझं डान्सशी कसं एवढं कनेक्शन आहे? ऍक्टिंग मध्ये डान्स असावं लागतं, इट्स अ पार्ट ऑफ इट. इट इज. बट यू बीन सच अ प्रोफेशनल डान्सर सारखं तू डान्स करते अँड यू आर लाईक इन टू इट, की आता तुझं कुठलंही गाणं सुरू आहे तर गाण्याचं पण रिदम पकडतेस तू एक्सप्रेशन वाईज. बिकॉज डान्स हे मलाही आवडायचं, तर मला एक त्याच्यामध्ये माहिती पाहिजे मूव्स पेक्षा जास्त एक्सप्रेशन इज समथिंग विच कनेक्ट्स यू विथ द म्युझिक. सो तुझं कनेक्शन डान्स सोबत कसं झालं? मी पहिलीत होते आणि तेव्हा मी माझ्या अगेन आउट ऑफ पिअर प्रेशर माझ्या 3 बेस्ट फ्रेंड्स ज्या होत्या, अच्छा, त्या डान्स शिकत होत्या, पण त्या वेस्टर्न शिकत होत्या. म्हणजे एक कोणीतरी फ्रीस्टाईल शिकत होती, एक हिपहॉप शिकत होती, आणि एक डोंट रिमेंबर, पण वेस्टर्न डान्स, आणि एक होती ती भरतनाट्यम शिकत होती. ओके. तर मी माझ्या आईला सांगितलं की मला ना हिपहॉप शिकायचंय. ओके. तर माझी आई ही क्लासिकल सिंगर आहे. अच्छा. त्यामुळे तिचा आधीपासूनच हा स्टँड होता की शास्त्रीय काहीतरी शिकलं पाहिजे, गाणं तरी, डान्स तरी. आणि डान्सचं अंग माझं लहानपणापासून, म्युझिक ऐकल्या मी काहीतरी ऍज अ किड मूव्ह करायचे. तर त्यामुळे ती म्हणाली की नको, आपण ना आधी थोडं तू क्लासिकल शिक, मग तुला वाटलं तर आपण वेस्टर्न कडे जाऊया, पण आधी तू थोडं बेस स्ट्रॉंग करायला क्लासिकल शिक. तर मी माझ्या गुरूंकडे तिने मला नेलं असं थोडा रिसर्च करून. तर माझ्या गुरु केतकी तांबे त्या ओडिसी आणि भरतनाट्यम दोन्ही शिकवतात. तर मी त्यांच्याकडे गेले, तर त्यांनी मला विचारलं की तुला काय शिकायचंय? तर माझी फ्रेंड भरतनाट्यम शिकवत होती, मग मी म्हणाले की मला भरतनाट्यम शिकायचंय, कारण तेच माहिती होतं की ओके, भरतनाट्यम वॉज क्वाईट वेल नोन ऍज अ डान्स फॉर्म. ओडिसी बद्दल मी काहीच ऐकलं नव्हतं. ओके. तर 6 महिने मी भरतनाट्यम शिकायला लागले त्यांच्याकडे. पण मग त्या मला म्हणाल्या की यू आर मच बेटर सुटेड फॉर ओडिसी. अच्छा. द वे यू मूव्ह, तुझे डोळे हे ओडिसी साठी खूप बेटर आहेत, कारण त्या दोन्ही डान्स फॉर्म्स मध्ये फरक आहे की भरतनाट्यम इज व्हेरी लाऊड आणि बोल्ड, आणि त्याचे मुवमेंट्स आर व्हेरी स्ट्रॉंग अँड असर्टिव्ह. ओडिसी इज व्हेरी सटल, व्हेरी सॉफ्ट, व्हेरी कंट्रोल्ड. तर त्या म्हणाल्या की तू ओडिसी शिक. तर आता मी गेली 14 वर्ष ओडिसी शिकते. 14 वर्ष. मी ओडिसी शिकते. सो आय हॅव अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग क्लासिकल बॅकग्राऊंड इन डान्स. आणि मला जे कोणी हे पॉडकास्ट ऐकतात त्यांना हे खूप इच्छा आहे की इफ यू आर अ फिल्म मेकर, तर आय वुड रिअली लव्ह टू हॅव अ पार्ट त्याच्यात मी व्यवस्थित ओडिसी डान्स करते इन इट्स प्युरेस्ट मोस्ट ब्युटिफुल फॉर्म. सो आपण आता येऊया जेनझीचा सगळ्यात मोठा टॉपिकवर, जो एकदम सगळे यंगस्टर्स आर व्हेरी बोलतात ना, एक काय बोलतो, एक इंटरेस्ट जास्त आहे त्याच्यामध्ये, दॅट इज रिलेशनशिप. आणि मी तर म्हणाल आजच्या जनरेशन साठी रिलेशनशिप्स मध्ये पण एवढे भाग झाले, सिच्युएशनशिप्स, हे शिप्स, ते शिप्स. मला तर समजत नाही. तू थोडंसं समजव की व्हॉट इज रिलेशनशिप फॉर यू, और आय वुड से व्हॉट इज लव्ह फॉर यू.
हा एक कम्प्लिटली वेगळ्या पॉडकास्टचा विषय आहे. व्हॉट लव्ह अँड रिलेशनशिप्स मीन. मला असं वाटतं की जेनझीज बद्दल ना, किंवा जेनझीच्या रिलेशनशिप्सची ज्या प्रमाणात मॉकरी होते, की त्यांना असं की ते सिच्युएशनशिप्सच करतात आणि ते असेच करतात किंवा ते तसेच करतात, मला असं वाटतं की ह्याच्या आधी पण हे तितक्याच प्रमाणात होत होतं. ओके. जे आपण टर्म्स, फक्त त्यांना टर्म्स मध्ये बसवलेलं नव्हतं, त्यांना आयडेंटिफाय करून लेबल नव्हतं केलं की फ्रेंड्स विथ बेनिफिट्स किंवा सिच्युएशनशिप्स किंवा डेटिंग किंवा सीइंग इच अदर, हे एवढे ऍस्पेक्ट्स नव्हते. दे वर डुईंग ऑल द सेम थिंग्स. पण सोशल मीडियामुळे ते फक्त म्हणजे इट ऍक्च्युअली केम इन द लाईमलाईट. ओके. नाही तर आधी पण ह्या सेम गोष्टी घडत होत्या, ज्या रिलेशनशिप्स मधले अप्स अँड डाऊन्स, चुका, हे सगळं आधी घडत होतं. हे तुझं आजी आजोबाने ऐकलं नव्हतं ते. पण हे मला त्यांच्याकडनंच कळलंय की तुम्ही आता जेन्झी एवढं म्हणता, तुम्हाला माहिती पण नाही आम्ही कोण होतो. हे त्यांचीच वाक्य आहे. त्यामुळे आय एम नॉट इन एनी ट्रबल. पण एक वन थिंग म्हणजे सी, आता पण आय हॅव विटनेस्ड अ लॉट ऑफ ग्रेट रिलेशनशिप्स ऑल्सो, माझ्या मित्रांचे, माझ्या जवळच्या लोकांचे, की जे ह्या सोशल मीडिया आणि जेनझी ट्रेंड्स मध्ये न अडकता दे हॅव स्टेड ट्रू टू देअर व्हॅल्यूज. त्यांना ज्या पद्धतीने त्यांची लाईफ एनविजन इमॅजिन होते, त्याला साजेशा रिलेशनशिप मध्ये ते आहेत, साजेशा माणसाबरोबर आहेत. सो दॅट इज ऑल्सो गुड. व्हॉट माइट बी गोइंग रॉंग in this generation is ki there are, because of social media, there are a lot of newer means and modes of communication, and also because of that there are as many new means and modes of miscommunication. Ambiguous communication चे खूप साधनं आहेत आपल्याकडे, की म्हणजे व्हेरी नॉन कमिटल कॉन्व्हर्सेशन. म्हणजे स्टोरी लाईक करणे, रील पाठवणे, एक इमोजीनी रिप्लाय देणे, हे माझ्या मते इट इज सो नॉन कमिटल की आय डेंट से एनिथिंग, मी जस्ट रील पाठवली यार, आय डेंट से एनिथिंग, मी जस्ट स्टोरीवर रिप्लाय केला यार. मला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचंय काहीतरी, म्हणून मी एक फोटो टाकणार, त्या व्यक्तीच्या आवडीचं गाणं लावणार, बघणार की तो व्यक्ती उत्तर देते का. So this might be a problem. Okay. की वी आर जस्ट, म्हणजे आता पूर्वी फक्त टेलिफोन होता, तर मी फोन केला तुला, तर मला तुझ्याशी बोलायचंय म्हणून आय कॉल्ड यू. राईट. इट वॉज ॲज क्लिअर. त्याच्यात मिसकम्युनिकेशन काय होऊ शकतं, कोणीतरी दुसऱ्यानेच उचललं. पण तू माझी स्टोरी लाईक केलीस म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय हे आय डू नॉट नो. यू आर प्लेइंग सेफ because you are not committing to anything. Yeah. I am left wondering what it means. Overthinking, yeah. Because we are not talking. But so, non-committal ways of conversation ni, I think, thoda problem hoto. Okay. Apart from that, तुम्ही थोडं सेल्फ अवेअर असाल, तुम्हाला माहितीये की हे होण्याचे चान्सेस आहेत, तर तुम्ही ते अवॉइड करा आणि कम्युनिकेट in a better way. Communicate directly, concisely. So what is now, मतलब मला वाटतं तुझ्यासारखे जे फॉलोअर्स असतील, फॅन्स असतील, त्यांना पण माहिती करायचं असेल तुझा रिलेशनशिप स्टेटस काय आहे. For whomever wants to know, I'm not in any relationship right now. Waiting for my knight in shining armor. जो कोणी तो असेल, पण नाही, as of now there is nobody. आपण खूप गोष्टींबद्दल बोललो, आपण जेनझीस बद्दल खूप सारे टॉपिक्स बद्दल आता बोललो, तुझ्या ऍक्टिंग करिअर बद्दल बोललो. तर तुझा आता फ्युचर प्लॅन्स काय, तुला असं तुझी इच्छा आहे मनात की मी हिंदी फिल्म्स मध्ये पण जावं, बॉलिवूड मध्ये पण जावं? डेफिनेटली. आय थिंक कोणीही जे या क्षेत्रात येऊ इच्छितं किंवा येतं, ते नेहमीच हे स्वप्न मनात बाळगून असतात की बॉलिवूड मध्ये काम करायचं आहे. एक काही ऍक्टर्सना आपण त्या लार्जर दॅन लाईफ स्केल मध्येच बघितलंय, तर त्या स्केलवर आपल्यालाही काम करायचं आहे. सो थँकफुली मला
तसे आता इव्हन फर्स्ट क्लास दाभाडेच्या निमित्ताने आय हॅव फाउंड गुड मेंटॉर्स. म्हणजे आता क्षितिताई असेल, हेमंत सर असेल, मिताली, सिद्धार्थ, ऑल दीज पीपल आर लाईक फॅमिली, बट दे आर ऑल्सो लाईक मेंटॉर्स. जे एव्हरी स्टेप ऑफ द वे, मी आता कुठली ऑडिशन आली तरी मी एक पटकन क्षितिताईला फोन करते की ही अशी एक स्क्रिप्ट आहे, तर काय वाटतं, काय करावं, काय कसं करावं. तर आय थिंक मला थँकफुली ती जर्नी ला जस्टिस देऊ शकणारे, त्या जर्नीवर मला नीट गाईड करू शकणारी माणसं आहेत माझ्या आजूबाजूला. त्यामुळे आय कॅन रिअलिस्टिकली अस्पायर टू बिकम अ पार्ट ऑफ हिंदी फिल्म्स समडे. बॉलिवूड मोर लाईक जे लार्जर दॅन लाईफ, कारण मी आता एक हिंदी फिल्म कम्प्लीट केली आहे. सो मोर डिटेल्स आय कॅन नॉट गिव्ह. पण हा, सो आय एम व्हेरी थँकफुल की तशी माणसं जोडली हळूहळू जात आहेत माझ्या आयुष्यात. ऑन माय जर्नी आय एम मीटिंग देम, आणि त्याच्यामुळे आय रिअली कॅन लुक फॉरवर्ड टू गेटिंग गुड हिंदी फिल्म्स इन द फ्युचर. आणि जसं तू बोललीस की तुला प्रोफेशनली जे फ्रेंड्स भेटलेत, फ्रेंड्स बनलेत, दॅट्स मला असं वाटतं खूप ब्युटिफुल आहे. की मला पण असे जे माझे पॉडकास्टतून, कॉन्टेंटतून जे रिलेशन बिल्ड करायला भेटले, त्यातून खूप जास्त मदत, गायडन्स मी म्हणेल भेटतं. Great. So thank you so much, Rajashree, for coming on Positive Talks and sharing all your journeys, experience and learning. आणि आय थिंक थँक्यू टू यू टू. कारण मी जेव्हा तुझ्या पॉडकास्टचं नाव वाचलं की पॉझिटिव्हिटी, तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. बिकॉज पॉझिटिव्हिटी हा माझ्या मते मोस्ट डिस्कस्ड येट रिग्रेटेबली सो मोस्ट मिसअंडरस्टूड टॉपिक आहे. त्यामुळे मला असं वाटलं की त्याच्याबद्दल, बिकॉज हे क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे, तर त्याच्यात तुमची पॉझिटिव्हिटी मेंटेन करणं, रोज यू आर लिव्हिंग अ न्यू डे, अ न्यू स्टोरी, तर त्याच्यात तुम्ही ते रिजेक्शन, ते फेलियर्स कसे पचवताय, तरी कसे पॉझिटिव्ह राहताय, तरी कसे यू आर नॉट गिव्हिंग अप. सो आय थिंक दिस वॉज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन. आणि पॉझिटिव्हिटी अराउंड हे तर खरं माझ्या आईने हे पॉझिटिव्हिटी अराउंड हे नाव दिलंय, कारण शी फील्स वेन एव्हर आय एम अराउंड हर, शी फील्स व्हेरी पॉझिटिव्ह. सो पण खरा अर्थ जेव्हा मला लोक विचारतात पॉझिटिव्ह का असं, तर मी बोलतो माय पॉझिटिव्ह मीनिंग इज रियालिटी, ट्रू. जे इफ यू आर फेसिंग युअर रियालिटी ना, अँड रियालिटी फेस केल्यानंतर जे खरी गोष्ट त्याला फेस केल्यानंतर जे होतं ना, that is real positivity. That is positive thing, rather than just talking good is not the thing. Talking right and correct to face it, but then that is the real reality of positivity and positive talks. Yeah, thank you so much. Most welcome.